सांगा ताई, काय अनुभव आला ते? चेतनाताई, मनीषाताई, मला माझ्याकडे रिझल्ट आहे. आपलं फर्स्ट डिग्रीचं जे मेडिटेशन पब्लिश झालेलं आहे, ते मी माझ्या एका नात्याला दिलं. त्यातला एक म्हणजे व्यक्ती खूप दारू पिणारी होती आणि बायको असं माईक म्हणजे साऊंड मोठा करूनच आपलं मेडिटेशन करायची. तर तो नवरा ऐकायचा रोज आणि त्याला ते ऐकायचं बरं वाटायला लागलं ऐकून ऐकून. जर त्याची पत्नी जर कधी उठली नाही वेळेत सकाळची, तर तिला तो उठवायचा आणि उठ म्हणायचा की तू हे मेडिटेशन कर, तुला मेडिटेशन करायचं ना. तर तो खुर्चीवर बसून ऐकत राहायचा आणि त्या म्हणजे मिरॅकल असं झालं की त्याला मेडिटेशनची आवड लागली. त्यातलं व्यसन कमी झालं. घरात जो चिडचिड करत होता, त्रागा करत होता, तेही कमी झालं. त्या शेजारणीनी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आणि तिने मला सांगितलं. आणि असंच ह्या फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशनचा आणखीन एक रिझल्ट आहे, की एक लेडीचा पाय मोडला होता आणि ती अंथरुणात होती आणि मुलीकडे होती आरामासाठी. तिला शुगर आणि शुगर म्हणजे इन्शुलिनची इंजेक्शन घ्यावी लागायचे आणि तिला बीपी पण असायचा आणि टेन्शन खूप ती घ्यायची, कारण मुलीचे मिस्टर गेलेले असल्यामुळे तिला त्याची चिंता पण असायची. मग त्यामुळे तिचं पायाचं दुखणंही बरं होत नाही आणि शुगरचे इंजेक्शन घेऊन ती वैतागली होती. पण ज्यावेळेस तिला फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन मिळालं, ती करायला लागली. 7-8 दिवसात तिच्या बॉडीतल्या वेदना गेल्या. ती उठून उभी राहायला लागली. तिची शुगर कमी झाली. इन्शुलिनचं इंजेक्शन तिचे डॉक्टरांनी बंद केले. बीपी तिचा नॉर्मल राहिला. आणि मग बरं झाल्यानंतर महिन्यानी ती मुलाच्या घरी सातारला गेली आणि रोड क्रॉस करत असताना तिच्या दिशेने गाड्या आल्या. तर तिला कळालं की आता आपल्याला ही गाडी उडवते, आता आपल्याला काही खरं नाही. म्हणजे तेवढ्या वेगात ती पळू शकत नव्हती. तिच्या हातात 2 बॅगा होत्या. तिने त्या अशा फेकल्या. तर त्या दोन्ही गाड्या पडल्या. पण हिला काही लागलं नाही. हिला आश्चर्य वाटलं की म्हणजे ह्या बॅगांनी गाड्या कशा काय पडल्या. त्या लोकांना लागलं पण हिला काही लागलं नाही. उलट तेच लोक उठून विचारले की तुला बाई लागलं का, काय तर आहे. तर ती नाही म्हणाली. पण त्या विचारातच ती म्हटली की मला मेडिटेशननी वाचवलं आणि तिने मला हा रिप्लाय कळाला. म्हणजे फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन इतकं भारी आहे. आरोग्यही मिळालं, संरक्षणही मिळालं आणि दारू सुटलीये एकाची. आणि आणखीन एक रिझल्ट होता. माझ्या एक चुलत जावेचा भाऊ, अ, की तो खूप दारू प्यायचा आणि ती मला वैतागून एकदा म्हटली, बाई तू शिकतेय ना काही रेकी वगैरे, तू काहीतरी कर बाई त्याच्यासाठी. मी म्हटले आम्ही मेडिटेशन करतो पण दारूचं मी सांगू शकत नाही, पण मी त्याला ऊर्जा पोहोचवेल. आणि ज्या दिवशी मी ऊर्जा पोहोचवली, त्याला 2-3 जुलाब झाले. ती म्हटली अगं त्याला जुलाब झाले, तुझ्या ऊर्जेने झाले की काय. मी म्हटलं मला माहिती नाही ऊर्जेने जुलाब झाले की काय, माहिती नाही. पण त्याची त्यावेळेस दारू एकदम कमी होऊन त्यांनी 1-2 महिना बिलकुलच पिला नाही. तोही एक रिझल्ट आहे. ती अधून मधून म्हणते की तू ऊर्जा पाठवत जा, माझ्या भावाची दारू सुटेल. असं म्हणजे आपण छान आहे, छान आहे. येस. रिझल्ट. आपण एक छान व्यसनमुक्तीसाठी प्रोटोकॉल पण शिकवलेला आहे ना. तो छान द्या ना त्यांना करून. हिलिंग द्या पण पेड हिलिंग करा. हा. हो, पेड करेल हा ते. हा. पेड करा. आहे रिझल्ट आहे. आणि हो, आपले क्रिस्टल सुद्धा व्यसनावर खूप छान काम करतात. हं, तुम्हाला तर माहिती आहे आतापर्यंत किती लोकांपर्यंत आपले क्रिस्टल्स पोहोचले आणि ते पूर्णपणे व्यसनमुक्त. आपण कसं असते, ज्यांचं व्यसन आहे त्यांचं नाव क्रिस्टलच्या बाबतीमध्ये पण नाही, कोणत्याच बाबतीत जाहीर करत नाही, आहे की नाही. तर बरोबर. तुम्ही करू शकता, देऊ शकता त्यांना. असे आता आता आपलं कसं आहे, जवळजवळ 3 वर्षापासून मॅडम पूर्ण सोडली आहे, असे आता पूर्ण झाले आहे. कसं आहे, जेव्हा एखादं व्यसन असते त्यावर आपण किती दिवस कंट्रोल करू शकतो? 2, बरोबर. 3, 4, 5 वर्ष. त्यानंतर म्हटलं जाते की हो बाबा ती व्यक्ती मुक्त झाली आहे. आहे ना. तर आता 3 वर्ष झाले आहे. आहेत रिझल्ट आपले की हो मॅडम 3 वर्ष झाले आहेत, काहीच घेतली नाही, याचा अर्थ कुठेतरी मुक्त झाले आहे. तर आपण आता बिनधोकपणे क्रिस्टल्स रेमेडीज देऊ शकतो. क्रिस्टल्स पण देऊ शकतो, छान हिलिंग पण द्या. येस, किती छान. असे तुम्ही फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन इतरांना देता आणि द्या. ते पब्लिक आहे आपलं. ओके. जे लोक रेकीपर्यंत नाही पोहोचू शकत किंवा एखाद्याला विश्वास नाही बसत काही दिवस, तर किंवा वेळ नाही आता, तर तेवढे दिवस त्यांना फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन करायला सांगा. खूप सुंदर ही आपल्याकडून होणारी सेवा म्हटले करत राहा म्हटले. आहे ना. हा. खूप छान. मस्त देत राहा, इतरांना द्या, कुटुंबामध्ये करा. फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन त्यातल्या त्यात तेवढं पॉवरफुल आहेच. जसं तुमच्याकडे अनेक जण सांगतात, तसं मला पण एखाद्याने म्हटलं मॅडम फीची व्यवस्था नाही, मॅडम हे नाही ते नाही. अनेक जणांचं असते
किंवा आपली बॅच सुरू व्हायला असते तेव्हा मी अनेक जणांना ते फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन देत असते. तर सेम तुम्ही सांगता असे रिझल्ट लोक सांगतात. हं? कित्येक गोष्टींवर त्यांना छान रिझल्ट येतो. मग करूया ना आपण सेवा, देऊया तेवढं एक मेडिटेशन. लिंक शेअर करायची आहे की नाही? करते. आणि आता तुम्ही टॅरो रीडर्स, टॅरोट करत असताना सुद्धा बऱ्याच वेळा काय होऊ शकते की एखाद्या व्यक्तीला मेडिटेशनची गरज आहे, पण आताच ते ऊर्जेसोबत नाही जुळू शकत, समजतं. तर नक्कीच त्यांना आपलं पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन द्या. हा, माझ्या अजून मुलीला पण यायचंय, पण ते वेळ नाही तिचं म्हणणं, आणि ती म्हणे मला होईल का नाही सांगू शकत नाही. मग तिला म्हणलं अगोदर 8 दिवस ऐक हे, त्याच्यानंतर तुला वाटलं तर तू सुरू कर. रविवार टू रविवारच्या बॅचला बसवता का संडे टू संडे? हा, पण ते पण नाही, तिला बोलले मी उद्यापासून चालू होणार आहे. बसू शकतो. तर ते म्हणली मी चला, अगोदर मेडिटेशन ऐकते, मला असं हो, पहिल्या वाटलं. डिग्रीचं. येस, तिला हा. देऊन द्या आणि करून घ्या. हम्म. तर ओके, मग ती म्हणली मी जॉईन होईन. हा, असं. नक्कीच. चालेल. खूप छान, खूप छान. आता जयश्रीताईची मुलगी पण फर्स्ट डिग्रीच करते ना, आहे की नाही? प्रेग्नेन्सी मध्ये सुद्धा फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन पूर्ण केलं तरी चालेल, काय अडचण नाही. ओके. जे जे लोक कुठे प्रेग्नेन्सी त्यांना आता मध्ये रेकीला येऊ शकत नाहीत, जे आपण प्रेग्नेंट झाल्यानंतर मग आपण त्यांना ऍडमिशन नाही देऊ शकत, तर त्यांनाही तुम्ही फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन द्या. तिला खूप आजारी सुरुवातीलाच व्यक्ती आहेत. म्हटलं होतं मी करून घे म्हणून, पण तेव्हा लक्ष दिलं नाही. आता पश्चाताप पाहून राहिली. आता म्हणते मी केलं असतं बरं झालं असतं. फर्स्ट मी म्हटलं फर्स्ट आता हे डिग्रीचं कम्प्लीट मेडिटेशन द्या. झाल्यानंतर कर. फर्स्ट हे डिग्रीचं 9 महिने मेडिटेशन द्या. कम्प्लीट काय पाहिजे? झाल्यानंतर चालते ना असं करायला? फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन रेग्युलर करायला सांगा ना. चालते ना. ओके. येस. आणि आजारी व्यक्ती आहे, त्या आजारी व्यक्तीला अनेक वेळा उठून नाही बसता येत, किंवा बाबा आता ती कॅपॅसिटी नाही आहे बॉडीची आपलं आपल्या हिशोबाने मेडिटेशन करण्याची, तर नक्कीच त्यांना फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन द्या, लावून द्या, जवळ बसू द्या, फक्त त्या शब्दांसोबत राहू द्या, बघा आणि विचारानंतर त्यांना काय वाटते. तुम्ही हे रिझल्ट जमा करा. हे रिझल्ट जेव्हा तुमच्या, मला तर रोज रोज लोक सांगतातच, मॅडम असं आहे, मॅडम तसं आहे, रोज ते थँक्यूचे मेसेज असतातच असतात. आता कुठं आपण स्टेटस टाकतो किंवा काही करतो, आहे ना? आता ते स्टेटस वगैरे त्या टॅग करायला पण वेळ मिळत नाही. तर तुम्हाला पण असेच थँक्यूचे मेसेज येतच राहणार आहेत, येतच राहणार आहेत, कारण आपण इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद जी आणतो आहे, तर देत राहा. ओके, छान.